रामकृष्ण हरी माऊली. जय हनुमान, जय श्रीराम सर्वांना. माझ्या सर्व प्रिय भक्तजनांनो, माझ्या बहिणी आणि भावांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाते त्या दिव्य क्षणी जिथे पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला. बालपणीची त्यांची मासूम झेप, सूर्यफळ खाण्याची ती लहानशी बाललीला, मातेचं प्रेम, वडिलांचा अभिमान आणि शेवटी रामभक्तीचे त्यांना मिळालेल्या अष्टसिद्धी. ही कथा फक्त ऐकायची नाही, हृदयात जपायची आहे. जेव्हा जीवनात संकट येईल तेव्हा हनुमानाची ही कथा तुम्हाला बळ देईल. तर चला, डोळे मिटा, मन शांत करा आणि हृदय उघडा. आज मी तुम्हाला सांगते हनुमान जन्माची अत्यंत सुंदर आणि भावनिक कथा, जन्मापासून ते सिद्धी मिळेपर्यंत. चला तर मग आपण सुंदर अशा कथेला सुरुवात करूया. जय श्रीराम. पर्वतांच्या कुशीत केसरी राजा व अंजना माता दिव्य तपस्या केली. शिववायूची कृपा मिळाली त्या क्षणी. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आकाशात देवांचा नाद. अंजनेच्या कुशीत जन्मला एक तेजस्वी बालक, म्हणजेच तो पवनपुत्र हनुमान. लाल गुलाबी चेहरा, डोळ्यात आकाशाचा प्रकाश, छोटे हात पाय हलवत जणू विश्वाला आलिंगन द्यायला तयार. माता अंजना त्याला पाहून आनंदाने भरून गेली. केसरी वडिलांचे हृदय अभिमानाने उचंबळले. बालक हनुमान भूक लागली म्हणून एके दिवशी आकाशात लाल गोल फळ पाहिले. सूर्यदेव समजून झेप घेतली. आकाशात वायूने साथ दिली. मंद हवेची सूर्याकडे धावला, जणू आईच्या दुधासाठी धावणारा शिशु. इंद्राने वज्र मारले, बालक खाली कोसळला. वायुदेव रागवले, जगातील श्वास थांबले. सारे ब्रह्मा, इंद्र, सूर्य सर्व देव आले धावत. हनुमानाला उठवले, त्याला अनेक वरदान दिले. तुला अष्टसिद्धी मिळो, नवनिधी तुझ्या हाती, कोणतीही भीती नसो. ज्ञान तुला सहज येऊ. सूर्याने तेज दिले, अग्नीने शक्ती, वरुणाने संरक्षण. हनुमान बालपणीच अमर, अजय, महाबली झाला. पण एके दिवशी ऋषींच्या शापाने शक्ती हरवली. बालक हनुमान शांत, निकष्ट, खेळकर राहिला. माता अंजना सांगत, बेटा, तुझी शक्ती रामासाठी आहे. राम नाम घे, भक्ती कर, तुझा उपदेश दिव्य आहे. हनुमान हसला, डोळ्यात भक्तीचा अश्रू. माझे जीवन रामसेवेसाठी, हे मी विसरणार नाही कधी. वने जंगले फिरत, फळे खात, वानर बंधूंशी खेळत, पण मनात नेहमी राम लक्ष्मणाचे चिंतन चालू. एके दिवशी सुग्रीव राज्यात राम लक्ष्मण आले शोधत. हनुमानाने ओळखले, हा तर माझा आराध्य प्रभू. वेश बदलून गेला, भक्तीने वाकला, रामनाम घेतला. माझी शक्ती तुमची, माझे जीवन तुमच्या चरणी. रामाने स्मित केले, हनुमानाला आलिंगन दिले. त्या क्षणी शाप संपला. सिद्धी परत आल्या. साऱ्या अष्टसिद्धी, नवनिधी, अमरतत्व, वेग, बल, बुद्धी. हनुमान पूर्ण झाला. भक्तीचा अवतार, संकटमोचन. त्याने हृदय राममय, डोळ्यात सीतेचा शोध, लंकेत उडी मारली. समुद्र ओलांडायला एका झेपेत दिव्य शक्तीने जगाला दाखवले. भक्ती किती महान. हनुमान म्हणाला,
रामदास मी यापुढे काही नाही माझे. बालपणीची मी मासूमियत, सूर्यफळाची ती झेप, शापानंतरची विनम्रता, राम मेंढ्याची ती भेट, सर्व काही भावनेने भरले. प्रेमाने ओथंबलेले हनुमानाची कथा ऐकताच डोळ्यात अश्रू येतात, हृदय भरून जाते. हे पवनपुत्र, माझ्या जन्मापासून ते शुद्धीपर्यंत भक्तीचा मार्ग दाखवतोस, भक्तीचा सही उपयोग शिकवतोस. कोणत्याही संकटात तू आठव, रामनाम घे, हनुमान तुझ्या सोबत भक्तीने जग जिंकता येते. जय हनुमान, जय पवनपुत्र, जय श्रीराम. रामकृष्ण हरी माऊली. ही जर कथा तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. जय श्रीराम.